विधानसभेपूर्वी काका पुतणे एकत्र येणार असल्याचं भाकीत दुसरं तिसरं कुणी नव्हे तर चक्क अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनीच वर्तवलंय। त्यामुळे नव्या राजकीय समीकरणांचं पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पवारांची भेट घेतलेल्या या आमदारानं नेमकं काय सांगितलंय आणि कोण कोण तुतारी फुंकणार यावरचा सामचा हा खास रिपोर्ट। विधानसभेसाठी काका पुतणे एकत्र, दादांच्या आमदाराच्या दाव्यानं खळबळ, दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात, जुन्नरचे अतुल बेनके तुतारी फुंकणार। जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे तसतशी पुन्हा नवनवी राजकीय समीकरणं जुळतात की काय अशा हालचाली राज्यात सुरू झाल्यात। याला कारण आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी घेतलेली शरद पवारांची भेट। ते केवळ भेट घेऊन थांबले नाहीत तर त्यांनी थेट शरद पवार आणि अजित पवार विधानसभेत एकत्र येतील असं भाकीतही वर्तवलंय। त्यामुळे पुन्हा एकदा काका पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय। अतुल बेनके नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाइम आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काय होऊ शकतं? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं? यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। महायुतीत कोणती जागा कुणाला सुटणार याचा तिढा वाढत चालल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ आहेत का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही असाच सूर आळवलाय। म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं नाही, असू दे ना। आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात। त्यांना असं वाटतं की बाबा आम्हाला आमदार व्हायचे, पण ही जागा आम्ही ज्या पक्षात आता काम करतोय तिथं सुटत नाही। अतुल बेनके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार आहेत। शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या घरी जाऊन बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली हे विशेष। आणि तोच धागा पकडून पवारांनीही ज्यांनी लोकसभेत आमच्या राष्ट्रवादीला मदत केली ते आमचे असं सूचक विधान केलंय। चर्चा काही झालेली नाही, लोक विचारले येतात। असं आहे की त्याचे वडील माझे मित्र होते आणि आमच्या मित्राचा मुलगा साधी गोष्ट अशी आहे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनेकदा करत असतात। बेनकेंनी पवारांची भेट घेतल्यामुळे याची अधिकच चर्चा रंगली आहे। मात्र बेनकेंनी थेट काका पुतणे एकत्र येणार असल्याचं भाकीत वर्तवल्यामुळे पडद्याआडून काही घडामोडी सुरू आहेत का अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।